माऊली रामकृष्ण हरी. आपण कुठून आलात? मी कन्नड तालुक्यात गाव रेवळगाव कन्नड तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा. तुमचं नाव काय? संदीप महाराज पवार. ओके. आता हे मी सर्वांना प्रश्न विचारतो, वारीचा अनुभव बरेच जणांना विचारला. तर आता नवीन प्रश्न विचारतो सर्वांना की तुम्ही वारीमध्ये आलात आणि वारीमध्ये येऊन तुमच्यात काय बरे बदल झाला आणि आजच्या तरुणाला तुम्ही काय संदेश द्याल की तुम्ही वारी करा आणि वारीचे फायदे येते त्यांच्यासाठी काय असेल? माझ्यामध्ये बदल हा झाला की मी जोपर्यंत गावाकडे होतो तोपर्यंत मला असं वाटायचं मी जी भक्ती करतो ही भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. पण इकडे आल्यानंतर वारीमध्ये आल्यानंतर मला बघायला मिळालं की भक्ती करत असताना मी कुठल्या स्तराला नाही, माझ्यापेक्षा मी अजून भक्तीच्या प्रांतामध्ये क्षेत्रामध्ये कुठेच काही नाही, माझ्यापेक्षा खूप पुढचे लोक आहे. म्हणजे आणि आमचे गुरुवर्य सांगायचे भक्ती करत असताना कधीही आपण परमार्थ करताना भक्ती करताना आपल्यापेक्षा मोठ्याकडे पाहून भक्ती करायची, परमार्थ करायचा म्हणजे आपला भक्ती ही सार्थकी लागते. आणि संसार करताना आपल्यापेक्षा लहानाकडे पाहून संसार करायचा जेणेकरून आपला संसारही सार्थक होत असतो. आणि हा ज्ञानोबांचा सोहळा तुकोबांचा सोहळा पाहिल्यानंतर काय याचं हा सुख सोहळा काय वाणू किंवा स्वर्गी नाही, स्वर्गातही नाही, काय वाणू म्हणजे काय याचं वर्णन करता येऊ शकत नाही, एवढा हा अनुपम्य सुख सोहळा आहे. आणि ही वारी ही मोठ्या मोठ्या संताधिक साधू संतांनी ही वारी केलेली आहे. आणि तीच वाटचाल ज्ञानोबा तुकोबारायांना आम्ही भाग्यवान आहोत की आपण भाग्यवान आहे की तो वारसा आपल्याला मिळाला ज्ञानोबा तुकोबारायांचा. आपल्याला ही वारी आम्ही करायचं भाग्य मिळतंय. विशेष म्हणजे वारी काय असते, वारकऱ्याच्या जीवनामध्ये तीन व असणं गरजेचं आहे. पहिला व वारकऱ्याच्या जीवनामध्ये वारी असणं गरजेचं आहे, दुसरा व वारकऱ्याच्या जीवनामध्ये वाचन असणं गरजेचं आहे आणि तिसरा व वारकऱ्याच्या जीवनामध्ये व्रत असणं गरजेचं आहे. व्रत एकादशी करणं उपवासी गायनं हरदेसी मुखी नाम पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी व्रत ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. रामकृष्ण. आज तुम्ही पंढरी पाहिली तर आज इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? मला इथं आल्यानंतर काय म्हणजे बघा समुद्रामध्ये किती पाणी आहे हे तुम्हाला जर विचारलं कोणालाही विचारलं सांगता येऊ शकत, त्याचं मोजमाप आपण करू शकत नाही. तसंच एका वारकऱ्याला पंढरपूरला आल्यानंतर काय सुख मिळतं, काय आनंद मिळतो तो आनंद सांगता येत नाही. जसं की एखाद्याला साखर खाऊ घातली त्या साखरेची गोडी जर विचारली ही साखर किती गोड आहे, ती साखर किती गोड आहे सांगता येत नाही. तसंच वारकऱ्याच्या जीवनामध्ये पंढरपूरला एकदा पोहोचलं की तो आनंद, तो सुख सोहळा, ते समाधान चित्तामध्ये किती असतं हे सांगण्याजोगं नसतं, नाही का? म्हणून तरुणांना माझं विशेष सांगणं आहे, आपण आपल्या जीवनामध्ये वारी करा. का वारी का केली पाहिजे? वारीच्या माध्यमातून 3 तप पूर्ण होतात. एक कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. कायिक तप म्हणजे शरीरानं आपण चालतो पांडुरंगाकडे, पांडुरंगाला शरीर झिजवतो, चालत जातो पायी नाही का? पहिलं तप शरीराचा तप, दुसरं तप वाचिक तप, वाचन आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणत जातो. हे